नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। अवघ्या 5 मिनिटात लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही सहज आवडेल आणि बनवता येईल इतका सोपा हा टेस्टी नाश्ता पाहणार आहोत। तर एका पॅनमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि 2 स्टीलच्या वाट्या घेतलेल्या। आपण इथे 2 सँडविच बनवणार आहोत म्हणून इथे 2 वाट्या घेऊन छान तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बटरचा वापर केला तरी चालेल। आणि ह्या ग्रीस केलेल्या वाटीमध्ये आपल्याला एक एक अंड फोडून टाकायचे आहे। तर इथे पिवळा बल्ब अजिबात फुटता कामा नये, असाच अलगद आपल्याला ही अंडी फोडून यामध्ये सोडायची आहेत। अंडी फोडताना शक्यतो पिवळा बल्ब फुटता कामा नये याची दक्षता घ्यावी। तर वरून चवीनुसार मीठ सोडलेले आहे। तसेच बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, इथे तुम्ही बारीक चिरलेली शिमला मिरची किंवा गाजरही वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार इथे भाज्याही वापरू शकता। तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही आपल्याला मिश्रण अजिबात हलवायचे नाही। तशाच वाट्या आपल्याला पाणी जे बॉईल करायसाठी ठेवलेले आहे त्यामध्ये ठेवून झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं ही अंडी उकडून घ्यायची आहेत। जर तुम्हाला आतील हे अंड हाफ बॉईल पाहिजे असेल तर अवघे 2 किंवा 3 मिनिटच बॉईल करून घ्या। तर त्यासाठी इथे आपण टोस्ट सँडविच बनवणार आहोत म्हणून इथे मी 2 सँडविचसाठी 4 ब्रेड बटर लावून छान सोनेरी रंगावर क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे। ऑप्शनल आहेत, तुम्ही नुसते असेच जरी ब्रेड वापरले तर ऑइल फ्री सँडविच बनेल। तर अशा प्रकारे मी 4 हे ब्रेडचे स्लाइस छान सोनेरी रंगावर भाजून घेत आहे। हे सँडविच नक्की एकदा ट्राय करा, अतिशय टेस्टी लागते। तर वरून मी प्रोसेस चीज किसून वापरत आहे। चीज ही ऑप्शनल आहे, नाही वापरले तरी चालेल। जर तुम्ही हे सँडविच वेट लॉससाठी बनवणार असाल तर चीज किंवा बटर लावून ब्रेड बेक नाही केले तरी चालतील। अतिशय 0 ऑइल नाश्ता होईल हा आपला। तर वरून पुन्हा एकदाच्या चीजवर ब्रेड टाकून बॉईल केलेली अंडी चमच्याच्या साहाय्याने सोडून ती ह्यावर सर्व केलेली आहे। तसेच वरून चाट मसाला, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपल्याला सर्व करायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गार्निशिंग किंवा सर्व करू शकता। तर वरून पुन्हा एकदा थोडेसे मी चीज किसून वापरत आहे आणि वरून छान चवीसाठी चिली फ्लेक्सही वापरत आहे। हे सँडविच तयार आहे। तुम्ही हे केचप किंवा मेयोनीज कशावरही सर्व करू शकता, अतिशय टेस्टी लागते, नक्की ट्राय करा। ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा। जर तुम्हाला माझ्या ह्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। आणि ही सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत थँक्यू।